विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट अरुणिमाची हा पाठ मागच्या 5 व्हिडिओमध्ये आपण पाहिला। या व्हिडिओमध्ये आपण पाठाच्या मागचा गृहपाठ जो आहे तो घेणार आहोत। तर पहिला प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन। पहिला प्रश्न आहे अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन। आता यामध्ये कोणते मुद्दे लिहायचे ते तुम्हाला बघायचे आहेत। अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन, मग दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती सांगा असं तुम्हाला यामध्ये म्हटलेलं आहे। अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती। मग पूर्ण पाठ जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवणे हे तिचं ध्येयवादी दृष्टिकोनामध्ये येणारी कृती आहे। मग पहिलं याचा मुद्दा काय येईल तर व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या खेळांमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप मिळवणे। दुसरं काय, खेळांशी जोडली राहण्यासाठी अथक परिश्रम करणे। त्यानंतर अपंग असून देखील एव्हरेस्ट शिखर सर करणे आणि नाऊ ऑर नेव्हर फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स या उक्तीनुसार स्वतःच्या जीवनाची ध्येयवादी वाटचाल निश्चित करणे। आलं लक्षात काय काय मुद्दे सांगितले मी? तर ते चारही मुद्दे कुठले सांगितले मी? फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप बनवणे, खेळाशी जोडली राहण्यासाठी अथक परिश्रम करणे, त्यानंतर एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा अपंग असून देखील पुनर्निर्धार करणे, त्यानंतर फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स आणि नाऊ ऑर नेव्हर या उक्तीनुसार स्वतःचा जीवनपट यशस्वी करणे। आलं लक्षामध्ये? यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, खालील कृतीतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा। अरुणिमाचे गुण। आता पहिलं याच्यामध्ये दिलेलं आहे, भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला। मग या कृतीतून तिचा कुठला गुण दिसतो आहे तर वडीलधाऱ्यांचा आदर मानणे। नाही तर बहिणींचे मिस्टर आहे, मला काय करायचं, मी माझ्या मनाचं करील असं नाही। तर भाईसाहेबांचा सल्ला जो आहे तो शिरसाबंद मानला, म्हणजेच वडीलधाऱ्यांचा आदर हा अरुणिमाचा गुण आहे। दुसरा आहे, चोरांना लाथाबुक्क्याचा प्रसाद दिला। यातून अरुणिमाचा दुसरा गुण आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे धाडसी वृत्ती। त्यानंतर तिसरा गुण आहे, उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार करू लागली, म्हणजे ध्येयवादी उद्दिष्ट असणे हा एक मोठा गुण अरुणिमाचा आपल्याला यामध्ये दिसून येतो। चौथा आहे, ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला। यामध्ये प्रसंगावधान असणे किंवा व्यवहारी वृत्ती असणे हा अरुणिमाचा खूप मोठा गुण जो आहे तो तुम्हा विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवलेला आहे की अतिशय व्यवहारी असणे किंवा प्रसंगावधान जे आहे ते बाळगणे हा अरुणिमाचा एक मोठा गुणधर्म या ठिकाणी दिला आहे। आता कोणते लिहा हा तिसरा प्रश्न आहे। बघा, एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला कोण आहे? बचेंद्री पाल। एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंद्री पाल हे याचं उत्तर आहे। दुसरं म्हटलेलं आहे, सर्वात मोठा मोटिवेटर अरुणिमा कोणाला म्हणते तर आपण स्वतःच आपले सर्वात मोठे मोटिवेटर असतो, म्हणून दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे स्वतःच। तिसरा प्रश्न आहे, अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारी कोणती व्यक्ती ती? भाईसाहेब। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भाईसाहेब। त्यानंतर फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप कोण व्यक्ती होती तर ती आहे अरुणिमा। हे आहे तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे। आलं लक्षामध्ये? त्यानंतरचा प्रश्न बघूया कुठला
तर अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून काढा. तर मन खंबीर होतं किंवा मनाने कमकुवत होणं सोडलं होतं किंवा असंही पण मला मरायचंच होतं, पण मला एव्हरेस्ट शिखर सर करून मरायचं होतं. नाव ऑर नेव्हर, फॉर्च्यून फेवर्स द बेस्ट, आणि जोशपूर्ण लढाई किंवा हार न मानणं किंवा पाय कापून टाका म्हटलं भूल न देताच, अशा प्रकारची जी वाक्य आहे ती अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य आहे. ती तुम्ही तुमच्या मनाने संपूर्ण पाठाचा अभ्यास करून शोधून काढू शकता. त्यानंतर अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबद्दल तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. तर शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतो. मग तुम्हाला असं दिसतं की समाजामध्ये काही लोक इतके दुबळ्या मनाचे असतात की दुसऱ्यांचं यश किंवा दुसऱ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना सहन होत नसते, आणि म्हणून अशा प्रकारचे लोक समाजात चांगल्या लोकांविषयी अफवा किंवा वावड्या उठवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळे हे वाक्य काही अशा दुबळ्या लोकांच्या तोंडचं आहे ज्यांनी अरुणिमाचं मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला. दुसरं आहे, अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. हे वाक्य देखील तशाच प्रकारचं आहे. ती स्वतः काही करू शकत नाही, मग दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींमध्ये बिबा कसा घालायचा, दुसऱ्याच्या चांगल्या मनाला कसं दुबळं कमकुवत बनायचं, त्यांचं मनोधैर्य कसं खचवायचं, यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे व विविध अफवांद्वारे एखाद्याचं खच्चीकरण करणारे लोक जे समाजात असतात त्यांचा दृष्टिकोन या वाक्यांमध्ये व्यक्त केला आहे. मग आता 6वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पाठातून तुम्हाला जाणवणारी अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये व्यक्त करा. तर स्वभाव वैशिष्ट्यामध्ये कुठले गुण दिलेले आहेत बघा. पराकोटीचे धैर्य, पराकोटीचे धैर्य. त्यानंतर दुसरं स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला आढळून येते अफाट सहनशक्ती. सहनशक्ती असल्याशिवाय व्यक्ती जीवनात काहीही करू शकत नाही. म्हणून सगळ्यात वाखाणण्यासारखा गुण अरुणिमाचा कुठला, तर अफाट अशी सहनशक्ती. त्यानंतर जबरदस्त आत्मविश्वास अरुणिमामध्ये होता. जबरदस्त आत्मविश्वास. आत्मविश्वास असल्याशिवाय मन खंबीर होत नसतं, आणि म्हणून आत्मविश्वास हा व्यक्तीचा सर्वात मोठा गुणधर्म आहे. त्यानंतर अन्यायाविरुद्धचा लढा. अन्यायाविरुद्ध लढा. अन्यायाविरुद्ध लढा. त्यानंतर ध्येयवादी दृष्टिकोन आणि जिद्द. ध्येयवादी हा मोठा स्वभाव वैशिष्ट्य अरुणिमाचा आहे, आणि अतिशय जिद्दी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. जिद्द हा देखील एक स्वभावाचा भाग आहे. जिद्दी व्यक्ती जीवनामध्ये जर जिद्द अफाट असेल तर काहीही करू शकतात. ही झाली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द घ्या. मी जे सांगितलं की पारिभाषिक शब्दांचा वापर या पाठामध्ये भरपूर झालेला आहे. तर नॅशनलला शब्द आलेला आहे. राष्ट्रीय मराठी शब्द जो आहे, उत्तर लिहून देते पुस्तकामध्ये, चेक करा तुम्ही. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय. स्पॉन्सरशिप याचा अर्थ तुम्हाला सांगितला होता, प्रायोजकत्व. प्रायोजकत्व. त्यानंतर डेस्टिनी, नियती किंवा दैव, हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, नियती. त्यानंतर कॅम्प म्हणजे छावणी. त्यानंतर डिस्चार्ज म्हणजे मोकळीक, रजा देतात हॉस्पिटलमधून दुरुस्त झाल्यानंतर, त्याला शब्द आहे डिस्चार्ज. आणि त्यानंतर हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय. अशा प्रकारचे पारिभाषिक शब्द किंवा इंग्रजी शब्दांना मराठी अर्थ या पाठामध्ये आलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित लिहा म्हणजे पेपरमध्ये अडचण जाणार नाही. त्यानंतर पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा. नाऊ ऑर नेव्हर याचं पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर लिहून देत नाही. नाऊ ऑर नेव्हर म्हणजे आता नाही तर कधीच नाही.
फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स याचा अर्थ काय? शूर असलेल्यांना नेहमी नशीब साथ देते. शूर कणखर लोकांना नेहमी नशीब साथ देते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 9वा. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. की लोकांना कसं नवल वाटायचं, ही अपंग आहे तर जेव्हा ती तिचं पायाची टाच आणि चवडा रोवायला जायची तर कसं ते गोल फिरून तिला वेदना व्हायच्या, कशा प्रत्येक गोष्टीला मानसिक शारीरिक त्रास व्हायचा, कसं सोडून द्यावं वाटायचं प्रशिक्षण, आणि बेस कॅम्पमध्ये तिला आलेले खडतर अनुभव, मृतदेहांचा पाहिलेला खर्च, कसं हिंमत हरवणार होतं, हे सर्व तुम्ही त्या परिच्छेदाचा अभ्यास करून लिहायचं आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. आता हा थोडासा कठीण प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच. आता आपल्याला काय करायचं की गुणच्या विरुद्धचा शब्द लिहायचा, पण वाक्याचा अर्थ काही बदलू द्यायचा नाही. मग कशा प्रकारे होईल तो? तर प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुणच्या जागी लिहायचं. अवगुण असतोच असं नाही. काय लिहा? प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असं नाही. दुसरा आहे सूर्योदयाची वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. तर त्याचं लिहाल सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात. तिसरं वाक्य आहे खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत. तर मग त्याचं विरुद्धार्थी वाक्य कसं लिहिता येईल की खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू नका. म्हणजे कशी असावीत? संक्षिप्त असावीत, म्हणजे सविस्तर लिहू नका. विरुद्धार्थी शब्द वापरून ते वाक्य त्याचा अर्थ न बदलता लिहिता येईल. त्यानंतर प्रयत्नांनी बिकट वाट पार करता येते. त्याचं काय लिहाल की प्रयत्नांनी सोपी वाटही पार करता येते. बिकट वाट पार करताच येते, सोपी वाटही पार करता येते. प्रश्न 11 आहे खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा. वाक्य आहेत सायरा आज खूप खुश होती, अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला, मित्राने दिलेल्या गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले, जॉनला नवीन कल्पना सुचली. त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं? क्रियापद म्हटलं जातं. पहिल्या वाक्यामध्ये होती, दुसऱ्या वाक्यामध्ये टाकला, होती, टाकला, आवडले आणि सुचली. ही काय आहेत आपली या प्रश्नातली चारही वाक्यांची क्रियापदे आहेत. अशा प्रकारे हा 11वा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आता एक भला मोठा तक्ता तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये शब्द दिलेला आहे, मूळ शब्द दिलेला आहे, लिंग, वचन, सामान्य रूप, विभक्ती, प्रत्यय आणि विभक्ती असं विभाजन करून एक तक्ता जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. बघा पहिला शब्द आहे कागदपत्रांचे. मी वाचते, तुम्ही नीट, मी म्हणजे उत्तर सांगते, तुम्ही नीट लक्ष द्या. कागदपत्र हा मूळ शब्द आहे. लिंग याचं कागदपत्रांचे आल्यामुळे नपुसक लिंग आहे. वचन अनुस्वार पत्रांचे आल्यामुळे अनेक वचन आहे. सामान्य रूप कागदपत्रा, विभक्ती प्रत्ययचे आणि विभक्ती याची आहे ती षष्ठी प्रत्यय आलेला आहे. आलं लक्षात? दुसरा शब्द आहे गळ्यात. यामध्ये मूळ शब्द गळा, लिंग जे आहे ते पुल्लिंग, वचन एकवचन, सामान्य रूप गळ्या, विभक्ती प्रत्यय त आणि विभक्ती प्रत्यय आलेला आहे सप्तमी. तिसरा शब्द आहे प्रसार माध्यमांनी. प्रसार माध्यम हा मूळ शब्द आहे, नपुसक लिंग आहे, अनेक वचन या ठिकाणी आलेले आहे. प्रसार माध्यमे हे सामान्य रूप आहे. मी हा विभक्ती प्रत्यय आणि तृतीय विभक्ती या ठिकाणी आलेली आहे. गिर्यारोहणाचे, गिर्यारोहण नपुसक लिंग एक वचन, गिर्यारोहणा विभक्ती प्रत्यय आलेला आहे ने, आणि प्रत्यय जो आहे तो तृतीय प्रत्यय जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. आता स्वमत हा 13वा प्रश्न आहे.
तर हा प्रत्येकाने पर्सनल रिस्पॉन्स वैयक्तिक प्रतिसादाचे प्रश्न आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. ह्या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ पाठाच्या आधारे जसा येतो तसा तुम्ही स्वतः अभ्यास करून पठन मनन चिंतन करून करायचं आहे. आज जो आहे प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. आपल्या गुणांशी अरुणिमाचे गुण कसे जुळतात व तिची भावलेली प्रतिमा तुम्हाला कशी वाटली ते लिहायचं आहे. तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. मग समजा कल्पना विस्ताराचा प्रश्न आहे की तुम्हाला एव्हरेस्ट शिखर सर करायचं आहे, तर तुम्ही काय करता आणि त्याबाबतची तुमची वाटचाल तुम्ही कशा प्रकारे सिद्ध कराल त्याबाबत तुम्ही एक कल्पना विस्ताराचा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. या ठिकाणी CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हा शब्द देखील या पाठाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा आहे. एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ज्यामार्फत एम्स नीट सारख्या परीक्षा घेतल्या जातात हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या देखील शब्दांचे अर्थ या पाठामध्ये आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाठ कसा वाटला, पाठाचा अभ्यास तुम्ही कसा सविस्तर प्रकारे केला त्यावर तुमचं परीक्षेतलं यश या पाठाच्या गुणांच्या आधारे अवलंबून आहे. अतिशय प्रबळ इच्छाशक्ती जागवणारा, तुमच्यामध्ये साहसी मूल्य रुजवणारा अरुणिमाचा हा धडा गोष्ट अरुणिमाची आहे. आणि सर्वांनी छान पाठाचा अभ्यास करा आणि या पाठाचे प्रश्न छान सोडवा. धन्यवाद.